नालासोपारा में बीजेपी द्वारा बन रहा अवैध निर्माण आखिर रोके तो रोके कौन। भाई विधायक जो अब बीजेपी का बन चुका है, एक तरफ भारतीय जनता पार्टी के नेता कहते हैं वे अवैध कामकाजों को रोकेंगे, वहीं दूसरी तरफ उन्हीं के पार्टी द्वारा फुटपाथ पर अवैध तरीके से शेड डालकर वाचनालय बनाया जा रहा है। स्क्रीन पर दिख रही तस्वीरें नालासोपारा पश्चिम के पाटनकर पार रोड इलाके के सेंट फ्रांसिस डिसेल स्कूल के सामने फुटपाथ की है, जहां पर बीच फुटपाथ पर बेधड़क वाचनालय बनाया जा रहा है। अब बताइए, खबर भी इंसान इस अवैध जगह पर आकर पढ़ेगा जिसकी खुद खबर बन गई है। आपको बता दें कि दोपहर के समय जब यह स्कूल से बच्चे छूटते हैं तब रास्ते पर थोड़ी सी भी जगह नहीं रहती आवागमन करने के लिए। उसी बीच इस अवैध वाचनालय की क्या जरूरत आन पड़ी है, भला वही जाने। इसी तरीके का एक और बीजेपी कार्यालय जो हनुमान नगर के नाके पर ठीक गटर के ऊपर बनाया गया है, जहां जनता के हिसाब से पुलिस स्टेशन की बीट चौकी होनी चाहिए थी, लेकिन भला जनता का हिसाब इनके सामने चले तो चले कैसे। मला पण विशालजी काल माहिती पडलं, काही कार्यकर्त्यांनी येऊन मला सांगितलं की दादा असा असा विषय तिकडे चाललेला आहे। मी तिकडे जाऊन पाहणी केल्याच्या नंतर मला कळालं की तिकडे बीजेपीचं वाचनालय, म्हणजे वाचनालयाच्या नावाखाली ते लोक स्वतःचं ऑफिस उघडतात। पहिला सुद्धा इकडे हनुमान नगरमध्ये आम्ही पोलीस स्टेशनसाठी एक बीट चौकीसाठी मागणी केली, तर हे लोकांनी लढून कुठून वरती प्रेशर आणून तिकडे स्वतःचं बीजेपीचं ऑफिस उघडलं। म्हणजे या लोकांना स्वतःचं ऑफिस पाहिजे पण चौकी नकोय लोकांच्या सुरक्षेसाठी। आत्ता सुद्धा हे झालंय, ते शिक्षणाचं मंदिर सेंट फ्रान्सिस शाळा आणि त्या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी लहान बाळापासून ते मोठे मुलापर्यंत तिकडे शिकतात। शिकत असताना जेव्हा शाळा सुटते तर तुम्ही सुद्धा पाहू शकता की तिकडे यायला जायला सुद्धा एवढा त्रास होतो। आणि त्या फुटपाथवरती जिथून लहान पोरं चालतात तिकडे हे लोकांनी ऑफिस टाकले आणि ऑफिस अशा पद्धतीत टाकले आहे की तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता। ते वाचनालयाच्या नावावरती ऑफिस आहे। नगरपालिकेला काय, नगरपालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे आणि काल आमचे सभापती, नगरसेवक असो, नगरसेविका असो, पदाधिकारी असो, कार्यकर्ते सगळ्यांनी त्याच्या पाठी फॉलोअप केलेला आहे आणि 100% ते आम्ही होऊन देणार नाही।